चला तर आज आपण संख्या आणि त्याच्या पद्धतीबद्दल थोडीशी माहिती घेऊया. संख्या म्हणजे की जे काही अंक असतात, ते अंकापासून संख्या तयार होतात, आहे की नाही? तर या संख्यांबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. संख्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. जसं की समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, आहे की नाही? त्याचबरोबर त्या संख्येची स्थानिक किंमतसुद्धा आपल्याला बघावी लागते. आहे की नाही? स्थानिक किंमत म्हणजे ते जो काही अंक आहे, त्या अंकाची जी किंमत आहे, एकक, दशक, शतक अशा स्वरूपात, एकक, दशक, शतकाच्या स्वरूपात त्याची त्या स्थानावरून त्याची किंमत ठरत असते. त्याला स्थानिक किंमत म्हणतो. हेही आपल्याला बघायचं आहे. तर आज आपण संख्या आणि संख्याच्या पद्धती आपण आज बघणार आहोत. तर संख्या म्हणजे काय? आपण आज संख्येची स्थानिक किंमत बघू. कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील त्या अंकाच्या एकक, दशक, शतक अशा स्थानावरून ठरत असते. म्हणजे कुठल्याही जर कधी आपल्याला संख्येची स्थानिक किंमत जर ठरवायची असेल, तर ती कशावरून ठरते? त्या संख्येमध्ये एकक अंकी कोण आहे, त्या संख्येमध्ये दशकाच्या ठिकाणी कोण आहे, शतकाच्या ठिकाणी कोण आहे, याच्याहून त्या अंकाची काय होते स्थानिक किंमत ठरत. उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर 234 ही संख्या आहे. याच्यामध्ये 4 ही जी स्थानिक किंमत आहे ही किती आहे? एकक आहे की नाही? याची दशक आणि याची शतक. म्हणजे एकक, दशक, शतक 2ची स्थानिक किंमत कशावरून ठरली? तो शतक या स्थानावरती आहे. 3ची स्थानिक किंमत कशी ठरली? तो दशक या स्थानावरती आहे. 4ची स्थानिक किंमत कशी तो एकक स्थानावरती. म्हणून स्थानिक किंमत ठरत असताना आपल्याला एकक, दशक, शतक माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यावरून आपल्याला ठरवलं जातं की याची स्थानिक किंमत काय आहे. स्थानिक किंमत म्हणजे त्या अंकाचं स्थान त्या संख्येमध्ये काय हे प्रत्येक हे पाहणं. त्याचबरोबर आपण दुसरं उदाहरण बघू की दुसरं उदाहरण जर घ्यायचं ठरलं 5643 यामध्ये 3 एकक स्थानी, 4 दशक स्थानी, 6 शतक स्थानी आणि 5 हजाराच्या स्थानी आहे. म्हणजे या ठिकाणी 5643 ही संख्या, या संख्येमध्ये जर आपल्याला 6ची जर स्थानिक किंमत बघायची ठरली तर 6 कसं आहे? शतक स्थानी, म्हणजे 6ची स्थानिक किंमत 600 होते, आहे की नाही? 4 दशक स्थानी आहे, 3 एकक स्थानी आणि 5 हजार स्थानी आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी स्थानिक किंमत बघितली जाते. आपल्याला जर कधी एखादा अंक त्या संख्येमध्ये कोणत्या स्थानावरती आहे किंवा त्याची स्थानिक किंमत काय आहे हे जर बघायचं असेल तर त्याचं एक छोटीशी ट्रिक्स आपण बघू. उदाहरण घ्या, 4356 ही संख्या आहे. तर या संख्येमध्ये आपल्याला जर कधी समजा 6ची स्थानिक किंमत काढायची आहे तर तर 6 याची स्थानिक किंमत बघताना 6 एकक स्थानी आहे. म्हणून आपण काय करायचं की एकक स्थानाची किंमत काढताना एकक स्थानाची किंमत जी आहे ती कशी असेल? तर एकक स्थानाच्या ठिकाणी जो अंक आहे, किती अंक आहे? 6 अंक आहे. म्हणून 6 अंक एकक स्थानी गुणिले 1 आहे की नाही? म्हणजे बरोबर 6. म्हणजे 6 या अंकाची जी स्थानिक किंमत आहे ती किती आहे? 6 आहे. बरोबर का नाही? त्यानंतर दशक स्थानाची म्हणजे 5 हा जो अंक आहे 5, या 5 अंकाची स्थानिक किंमत या संख्येमध्ये किती आहे? 5 किती स्थानी आहे? दशक स्थानी. म्हणून 5 या स्थानाची जर कधी आपल्याला स्थानिक किंमत काढायची असेल तर 5 गुणिले 10, कारण तो दशक स्थानी आहे. 10 म्हणून बरोबर किती झाले? 50.
आहे की नाही. त्याचबरोबर 3 या स्थानाची जी स्थानिक किंमत आहे 3 3 3 कोणत्या स्थानी? एकक स्थानी, म्हणून 3 गुणिले 100 तो शतक स्थानी आहे, म्हणून किती झाले? 300 झाले. आणि ज्यावेळेस आपण 4ची स्थानिक किंमत बघतो त्यावेळेस 4 हा किती? सहस्रस्थानी आहे, बरोबर नाही? हजाराच्या स्थानी आहे, म्हणून याची किंमत किती? 4000 होते, बरोबर की नाही? म्हणजे जर कधी एखादी संख्या त्या ठिकाणी कोणत्या स्थानावरती आहे, उदाहरण घ्या आणखीन, की जर समजा एकक स्थानी जर संख्या असेल तर एकक स्थानाची जो अंक आहे तो अंक गुणिले 1, दशस्थानी जो अंक आहे तो गुणिले 10, शतक स्थानी जो अंक आहे तो अंक गुणिले 100 आणि सहस्रस्थानी म्हणजे हजाराच्या स्थानी जो अंक आहे तो अंक गुणिले 1000. अशा पद्धतीनं त्या अंकांची स्थानिक किंमत आपल्याला मिळते. दुसरं उदाहरण बघू आपण. यामध्ये 6ची जी स्थानिक किंमत आहे ती किती आहे? तर 6ची स्थानिक किंमत ही 6 शतक स्थानी आहे, म्हणून 6 गुणिले 100 किती झाले? 600. म्हणजे या ठिकाणी 6ची स्थानिक किंमत किती आहे? 600 आहे. यामध्ये 5ची स्थानिक किंमत किती? तर 5 गुणिले 10, कारण 10 हा दशक स्थानी आहे, म्हणून बरोबर किती झाले? 50. म्हणजे या संख्येमध्ये 5ची स्थानिक किंमत ही 50 आहे. पुढचं एक उदाहरण बघू. यामध्ये 7ची जी स्थानिक किंमत ती किती आहे? 7 गुणिले 100, कारण 7 हा काय? शतकस्थानी आहे, म्हणून 100 बरोबर 700. म्हणजे या संख्येमध्ये 7 या संख्येची जी काही स्थानिक किंमत आहे ती 700 आहे.